महाराष्ट्र आवाज न्यूज. सोशल मीडियावर घोरपडीची शिकार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने तातडीने तपासाची चक्र फिरवत 5 जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सर्वांना 6 दिवसांची वनकोठडी सुनावली. या कारवाईमुळे वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वन विभागाला 21 जुलै रोजी सोशल मीडियावर घोरपडीची शिकार करून त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात संबंधित घटना 19 जुलै रोजी साक्री तालुक्यातील सुकापूर येथील गट क्रमांक 464 आणि परिसरात सायंकाळी 4 ते 8 वाजेदरम्यान घडल्याचं निष्पन्न झालं. प्राथमिक चौकशीनंतर वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या फिर्यादीवरून विजय सदा गायकवाड, प्रकाश उर्फ फुगा दत्त धुमाळ, जयेश शामू गायकवाड, महादू वेळू गायकवाड आणि संजय नामदेव चौरे यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 9, 39 आणि 50 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांना साक्री न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी वन विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अतुल जाधव यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व संशयितांना पुढील तपासासाठी 6 दिवसांची वनकोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले करीत असून शिकारी मागील नेमकं कारण, वापरण्यात आलेली साधनं तसेच या प्रकरणातील आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक मोबा नाईकवाडी, विभागीय वनाधिकारी राजेंद्र सतगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक YP सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून मानद वन्यजीव संरक्षक उमाकांत पाटील यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं. वन विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की वन्यजीवांची शिकार करणं, त्यांचे व्हिडिओ किंवा छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणं हा गंभीर आणि कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा घटनांची माहिती त्वरित वन विभागाला देऊन वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करावं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.